हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी 4 दिवस झाले गेले गावाला आहे आणि पावसाचे दिवस आहेत आणि पावसाळ्यातल्या ह्या ज्या रानभाज्या आहेत तर त्या खरंच एवढ्या टेस्टी आहेत. म्हणजे विकतची कोणतीही भाजी नको, इथे सगळ्यांना अशाच रानातल्या काही ना काहीतरी भाज्या भेटतात आणि त्या खातात. एवढं छान वाटतंय. तर मी आज रानात आली आहे आणि ही भारांग्याची भाजी आणली. तुम्हाला माहीत आहे का ही भारांग्याची भाजी? तर ही खूप पौष्टिक आणि औषधी आहे. तर आज आम्ही त्याच भाजीची म्हणजे भारांग्याचीच भाजी आज बनवणार आहोत. तर आज ही रेसिपी जर आहे तर ती आमच्या वहिनी बनवत आहेत. तर त्याची जी कोवळी कोवळी पाने असतात तर त्याची भाजी बनवली जाते. शेंड्याची जी कोवळी कोवळी पाने असतात ना ती, तर शेतातून भाजी आणल्यानंतरच धुवून घेतलेली आहे आणि आता त्या कोवळी कोवळी जी त्याची पाने आहेत तर ती चिरून घेत आहेत. तर त्याची फार जाड अशी भाजी त्याची घ्यायची नाही आहे. कोळी कोळी जे शेंड्याचे असतात ना पाणी वगैरे ती घ्यायची आणि कोवळे देठ असतील ते. त्यानंतर चुलीवर एक कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये घातलेली आहे ही चिरलेली भाजी आणि अर्धी वाटी चणा डाळ आहे तर ती 1 तासभर भिजवली होती तर ती घातली आहे आणि त्यानंतर ही भाजी चांगली मिक्स करून घेतली आहे आणि त्यामध्ये थोडंसं भाजी शिजण्यासाठी म्हणून पाणी घालून झाकून आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. तर आता ही भाजी आधी तर चांगली मिक्स करून घेतली आहे आणि आता त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि झाकून ही भाजी शिजवून घ्यायची. लगेच शिजते भाजी, काही फार वेळ लागत नाही त्याला. तर शिजताना काही मीठ वगैरे घातलं नाही. शिजल्यानंतर त्यातलं जे पाणी असतं तर ते पिळून काढलेलं आहे. ते डाळीलाही बघू शकता काळपट कलर आलेला आहे. तर त्यातलं जे पाणी असतं थोडं कडवट लागतं, त्यामुळं ते काढून टाकलं आहे आणि आता आपल्याला ती भाजी वापरायची आहे भाजीसाठी. त्यानंतर चुलीवर परत कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये कांदा घातला आहे. तर कांदा अगदी म्हणजे त्या तांबूस रंगावर येईपर्यंत त्यामध्ये तेल घातलं नव्हतं. न तेल घालताच हा कांदा पूर्णपणे चांगला परतवून शिजवून घेतला होता आणि कांदा शिजल्यानंतर मग त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यानंतर घातली अर्धा चमचा हळद आणि मिक्स केलं आहे कांद्यासोबत. आणि आता घालायचं आहे तिखट. तर तुम्ही कोणतं तिखट म्हणजे मिरची पावडर, घाटी मसाला, कोणता मसाला खात असाल तर तो घालायचा. तर हा कांदा लसूण मसाला आहे जो घरीच बनवलेला आहे. तर तो 2 चमचे घातलेला आहे. तोही कांद्यासोबत चांगला परतवून घेतला आहे 1 मिनिटभर आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आता मीठ घालून घेतलं आहे. परत एकदा चांगलं मिक्स करून नंतर त्यामध्ये भाजी घालायची आहे जे आपण शिजवून ठेवलेले आहेत. तर आता ते त्याचे पिळून पाणी काढले तर त्याचे गोळे झालेले आहेत तर ते आता सुटसुटीत असे मोकळे करून कढईमध्ये घालायचे आहेत. तर अगदी मोकळी सुट्टी फडफडीत अगदी भाजी होते आणि टेस्ट पण खूप छान येते. फक्त त्याला आधी शिजवून आणि त्यातलं पाणी एकदा काढून टाकावं लागतं. बाकी खूप टेस्टी आणि औषधी भाजी आहे. तर आता त्यामध्ये कढईमध्ये भाजी घातल्यानंतर चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तर चुलीवरची टेस्ट, आता मी 4 दिवस झाले गेले जेवण चुलीवरचंच खाते तर सांगू शकत नाही तुम्हाला त्याची टेस्ट एवढी जबरदस्त की खरंच आपण गॅसवरचे जेवण खातो त्यापेक्षा चुलीची सर म्हणजे कशालाही नाही. आणि गरमागरम भाकरीसोबत ना ही भाजी एवढी छान लागते. तर आता अशा प्रकारे ही भाजी आपली रेडी होत आली. तर शेवटी त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि एकदा परत परतवून घेतलं आहे. तर आता कूट घातल्यानंतर 1-2 मिनटातच ही आपली भाजी रेडी होते. तर कोणी भाजी शिजत असताना डाळ घातली तेव्हा अख्खे शेंगदाणेही घालतं, कोणी असं शेंगदाण्याचा कूट घालतं. तर आता ही प्लेटमध्ये काढून घेतली. तर अशा प्रकारे आपली ही भाजी रेडी झाली आहे. तर गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी म्हणून खूप छान रेसिपी आहे. तर आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. थँक्यू.